आता बातमी पुण्यात नाही, तिथे रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। रुपाली पाटील यांची बहीण प्रिया पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। माधवी खंडागळे यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांसमोरच आंदोलन सुरू केलं। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते, रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तसं वक्तव्य केलं। राजीनामा दिल्यानंतर पोलीस आणि सरकार कसं काम करतं हे सगळ्यांच्या समोर आणते। महिला आयोगाप्रमाणेच पोलीस काम करायला लागलंय असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं। आता ती येणार, आता परत ती आली आणि म्हणणार नाही नाही मी तक्रार मागे घेते। मग काय करताय साहेब? म्हणजे मी हेच खेळ खेळत बसू का? म्हणजे आयोगासारखं पोलिसांचं डोकं झाले का? मला पण न्याय पाहिजे। आम्हाला काय, आम्हाला कंटे समाजाचा आणि राजकारणाचा ह्या चाकणकर सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे, तिलाही दाखवते। खाली बसते मी, मला अटक करायची नाही नाही आता अटक करायची 324 मध्ये मला अटक करायची। मी नसताना तुम्ही गुन्हे दाखल केले ना, गुन्ह्याविरुद्ध केले। मग कसं काय का? आता ती बाई म्हणली ना मी केलंय, उद्या ती म्हणाल ना माझ्यामुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही तो फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता। कालच्या एफआयआर मध्ये ताईचं नाव होतं नाही, तुमचं नाव नाही, कालच्या एफआयआर मध्ये पण नाही येणार। पण मग तिची कालची एफआयआर आहे तशी मिटवलेली तुम्ही घेतली। मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होतं की तुमची एफआयआर तुम्हाला द्यायची आहे का म्हणून। तर माधवी खंडाळकर या महिलेनं सोशल मीडियावरनं रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ पोस्ट केला। यावरती रुपाली ठोंबरेंनी स्पष्टीकरण देत आपण बीडमध्ये आहोत आणि याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा माधवी खंडाळकर नामक महिलेनं या संपूर्ण घटनेवरती स्पष्टीकरण दिलंय। रुपाली पाटील यांच्यावरती आरोप हे गैरसमजातून झालेले होते, यामध्ये कुणीही राजकारण करू नये असं या महिलेनं म्हटलं। मात्र आज पुन्हा एकदा माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरेंच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला। त्यानंतर रुपाली ठोंबरेंनी खडक पोलीस स्टेशन गाठलं। मी माधवी खंडाळकर। आज दिवसभरामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यात कुठलीही राजकीय घडामोडी नव्हती। मी रुपाली पाटील असू दे, प्रिया पाटील असू दे, आम्ही खूप लहानपणापासून एकत्र होतो। काही गैरसमजुतीमधून आणि काही गोष्टींमधनं हे वादविवाद वाढत चालले होते। गेले बरेच वर्ष एकमेकांना आम्ही तोंड सुद्धा दाखवत नव्हतो। अचानक या सगळ्यांमधनं काही ना काही असतात गैरसमज करणारे लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात, त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत। तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे। त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये।